विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडा, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRT BH कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील सेमिस्टरला GG 220A जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल यामधील काही भाग बघितला. त्यामध्ये महाराष्ट्राचे असणारे वेगवेगळे प्रकारचे महाराष्ट्राचे स्थान असेल, महाराष्ट्राचा विस्तार असेल, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या नैसर्गिक वनस्पती असतील, महाराष्ट्रातील असणारी मृदा असेल, महाराष्ट्रातील असणारे महाराष्ट्राचे वेगवेगळे प्रकारचे विभाग असतील, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण मागील सेमिस्टरला केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची मृदा, महाराष्ट्राचे हवामान कसे होते, महाराष्ट्राच्या त्यातील प्रशासकीय रचना कशी होती, या गोष्टी विषयी आपण मागील तासिकेला किंवा मागील काही लेक्चरमध्ये आपण अभ्यासला आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज या सेमिस्टरला आपण GG 220B म्हणजे जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र. आता फक्त या ठिकाणी काय झालं, GG 220A ऐवजी B झाला आहे, म्हणजे सेमिस्टर 4. आता या सेमिस्टर 4 मध्ये आपला जो स्पेशलचा पेपर आहे, या स्पेशल पेपर आहे त्याचं नाव आहे आपलं जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल, तेच नाव ठेवलं आहे. फक्त त्याचं नाव कोड बदलला आहे, GG 220B. आता हा जो स्पेशलचा पेपर आहे, या स्पेशलचा पेपरचा सिलेबस कसा आहे, या सिलेबस विषयी सांगत असताना या सिलेबसमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत, की या सिलेबसमध्ये काय आहेत, या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहे. सर्वसामान्यमध्ये ह्या सिलेबसमध्ये कोणकोणत्या दिलेल्या आहेत, की असणाऱ्या महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी असेल, महाराष्ट्राची लोकसंख्या असेल, किंवा महाराष्ट्राची शेती असेल, किंवा महाराष्ट्रातील उद्योगधंदे असेल, किंवा महाराष्ट्राचं टुरिझम असेल, हे कसं आहे ह्या असणाऱ्या सेमिस्टरच्या सिलेबस विषयी आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तर चला बघूया सिलेबस कसा आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की त्याचं टायटल आहे SYBA जॉग्राफीचा S1 चा जो पेपर आहे, हा सिलेबस हा 4 सेमिस्टरचा सिलेबस आहे, लक्षात ठेवा. आता सेमिस्टर 4 म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं, आता मागच्या सेमिस्टरला 3rd सेमिस्टर होतं, आता या सेमिस्टरला आपल्याला दिलं आहे त्याचं 4th सेमिस्टर. आता याचं नाव काय आहे, जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र, नाव तेच आहे. त्यानंतर त्याला महाराष्ट्राचा भूगोल. आता याचा कोड बघा, लक्षात ठेवा, याचा कोड आहे GG 220B, लक्षात ठेवा 220B. आता यानंतर हा सिलेबस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने म्हणजेच आपल्या विद्यापीठाने आपल्याला अभ्यासक्रमासाठी ठेवण्यासाठी काय उद्दिष्ट ठेवले, किंवा काय ध्येय ठेवले, की कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला साध्य होतील, किंवा हा अभ्यासक्रम शिकल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे, या सर्वांचा उहापोह किंवा ह्या सर्वांचा विचार करून काही ध्येय किंवा उद्दिष्ट त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह तुमच्या समोर ठेवले आहेत. या ऑब्जेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने हा अभ्यास सिलेबस पूर्ण करत असताना ही ऑब्जेक्टिव्ह साध्य झाली की नाही ते बघणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे की पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू मेक स्टुडंट अवेअर अबाउट द ॲग्रिकल्चर प्रॉब्लेम अँड प्रॉस्पेक्ट ऑफ महाराष्ट्र. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शेतीच्या समस्या असतील, किंवा शेतीविषयी असणाऱ्या त्याच्या उपाययोजना असतील, ह्या प्रत्येक असणारा विद्यार्थी हा त्याविषयी जागरूक झाला पाहिजे, अवेअर झाला पाहिजे, मग त्या गोष्टी त्याला माहिती झाल्या पाहिजेत. म्हणजेच प्रत्येक असणाऱ्या ह्या स्टुडंटच्या बाबतीत म्हणजे प्रत्येक असणारा विद्यार्थी हा ॲग्रिकल्चर शेतीच्या वेगवेगळ्या समस्या असतात, कोणकोणत्या समस्या असतील त्या प्रत्येक समस्येविषयी जाण त्या विद्यार्थ्याला झाली पाहिजे, आणि त्या असणाऱ्या प्रत्येक समस्येविषयी काय कोणकोणत्या उपाययोजना आपण करू शकतो हे महाराष्ट्रातील हे सर्वांना त्या विद्यार्थ्याला माहीत झालं पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा हेतू आहे की महाराष्ट्रातील असणाऱ्या वेगवेगळ्या शेतीच्या समस्या आणि त्या शेतीवर असणारे कोणकोणते उपाययोजना आपण करू शकतो याविषयी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये थोडक्यात जाणीव झाली पाहिजे आणि त्याला समजलं गेलं पाहिजे, आणि त्यासाठी हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह ठेवण्यात आलं आहे. आता त्यानंतर पुढचं दुसरा ऑब्जेक्टिव्ह ठेवलं आहे, टू अंडरस्टँड द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन अँड सेटलमेंट इन महाराष्ट्र. आता या दुसऱ्या ऑब्जेक्टिव्ह ठेवण्याचा मागचा उद्देश असा असो की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन कसं आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या, समजा उदाहरणार्थ कोकणामध्ये गेलो तर कोकणामध्ये असणारं लोकसंख्येचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, लोकसंख्येचं वितरण कसं दिलेलं आहे. त्यानंतर आपण सह्याद्री पर्वत भागात आलो किंवा देशावर आलो तर देशावर त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे पठारावरती असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थिती, त्या ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येचं वितरण कसं आहे. त्यानंतर मराठवाड्यात गेलो तर मराठवाड्यामध्ये असणाऱ्या लोकसंख्येचं वितरण कसं आहे. त्याचबरोबर जर आपण विदर्भात गेलो, विदर्भामध्ये असणाऱ्या लोकसंख्येचं वितरण कसं आहे. त्यानंतर लोकसंख्येचे असणारे वेगवेगळे अंग असतील, लिंग रचना असेल, किंवा त्यानंतर वयोमर्यादा असेल, ह्या प्रत्येक गोष्टी अभ्यासत असताना किंवा ह्या गोष्टी त्याला माहीत झाल्या पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे असणारे जे
प्राकृतिक घटकानुसार असतील किंवा वेगवेगळ्या भागानुसार जे रचना केली आहे, किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यानुसार लोकसंख्येचं वितरण कसं झालंय, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता जास्त आढळते, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आढळून येते, ह्याही गोष्टी आपल्याला बघावायच्या आहेत. की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत झाल्या, की अंडरस्टँड झालं की ह्या ठिकाणी लोकसंख्या का जास्त आहे, या ठिकाणी लोकसंख्या का कमी आहे, या ठिकाणी कोणत्या कारणामुळे लोकसंख्या या ठिकाणी आकर्षित होतात, की कोणत्या कारणामुळे या ठिकाणी लोक या ठिकाणी जात नाही, किंवा या ठिकाणी असणारं लोकसंख्या ही अतिशय विरळ स्वरूपाची आढळते. ह्या मागची कोणकोणती कारणं हे त्याला समजलं गेलं पाहिजे. आणि ह्या समजण्यामागचं काय कारण आहे, की त्या ठिकाणी असणारं डेव्हलपमेंट असेल, त्या ठिकाणी असणारी अनडेव्हलपमेंट असेल, की त्या ठिकाणी कमी डेव्हलपमेंट आहे, का कमी डेव्हलपमेंट झाली, ही कारणं त्यामुळे त्याला समजू शकतील. म्हणजे ही गोष्ट जर पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन जर त्याला समजलं, तर आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं, त्या ठिकाणी मुंबईकडे असेल तर मुंबईमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या. याचं काय कारण आहे, की त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो, किंवा त्या ठिकाणी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा महाराष्ट्रातील असणारी जी शहर आहे, त्या शहराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आकर्षित होतात, कारण त्या सर्वात महत्त्वाचं गोष्ट की शिक्षणासाठी असेल, किंवा वेगवेगळे उद्योगधंद्यासाठी असेल, किंवा वेगवेगळ्या रोजगार उपलब्ध करण्यासाठी असतील, या सर्व गोष्टी त्याला त्या ठिकाणी अवेलेबल होत असतील, म्हणून तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी गर्दी करत असतात. म्हणजे पर्यायाने लोकसंख्येचं वितरण त्या ठिकाणी जास्त असतं, आपल्याला ह्या ठिकाणी समजून येईल. आता समजा उदाहरणार्थ आपण आदिवासी भागात गेलो, की आदिवासी भागामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी लोकांचं असणारं वितरण कसं आहे, किंवा त्या ठिकाणी कुठल्या स्वरूपाचं म्हणजे आहे, की दाट आहे का विखुरलेल्या स्वरूपात आहे, हेही आपल्याला बघायचं आहे. आता त्यानंतर पुढचा एक सेटलमेंट पॅटर्न, किंवा त्याला म्हणतात की सेटलमेंट पॅटर्न कसं दिलाय, त्याला म्हणतात वसाहतींची आकृतीबंध. आता या वसाहतींची आकृतीबंध कसं आहे, म्हणजे दाट स्वरूपाचे आहे का, विखुरलेल्या स्वरूपाचे आहेत, किंवा स्कॅटर स्वरूपाचे आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न असतात त्यांना. म्हणजे ते पॅटर्न कसे असतात, लिनियर पॅटर्न असतात, किंवा रॅडियल पॅटर्न असतात, त्यानंतर स्क्वेअर पॅटर्न असतात, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न असतात. आता कोणत्या प्रकारचा पॅटर्न असतो, म्हणजे रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला असेल तर त्याला लिनियर पॅटर्न म्हणतात, आणि समजा एखाद्या तळ्याभोवती असेल तर त्याला म्हणतात स्क्वेअर पॅटर्न, सर्कल पॅटर्न म्हणतात. असे जर काही पॅटर्न असतील तर त्या पॅटर्न आपल्याला अभ्यासायचे, की महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्या कुठल्या प्रकारचे पॅटर्न आढळतात, हे आपल्याला अभ्यासावायचं आहे. आणि हे जर माहीत झालं की त्या समजेल की त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी हा सेटलमेंट पॅटर्न का आढळतो, या ठिकाणी असलेला हाच पॅटर्न का आढळतो, या गोष्टी त्याने अभ्यासल्या पाहिजेत. म्हणून हा सर्वात महत्त्वाचा उद्देश, हा सर्वात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह ठेवण्यामागचं हे सर्वात महत्त्वाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने, किंवा महाराष्ट्र आपल्या जॉग्रफीच्या भूगोल अभ्यास मंडळाने हा तुमच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह ठेवला आहे. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढचं एक ऑब्जेक्टिव्ह ठेवलं आहे, ते म्हणजे टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ रुरल डेव्हलपमेंट. म्हणजे आता प्रत्येक विद्यार्थ्याला ही गोष्ट माहीत झाली पाहिजे की रुरल डेव्हलपमेंट म्हणजे काय, किंवा ग्रामीण विकास म्हणजे काय, की ग्रामीण विकास कसा साधायचा, ग्रामीण विकास साधत असताना कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या गेल्या पाहिजे, याचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. म्हणजे थोडक्यात रुरल डेव्हलपमेंट म्हणजे काय, की रुरल कोणकोणत्या अनुषंगाने त्याचा विकास झाला पाहिजे, याही गोष्टी अभ्यासल्या पाहिजे. म्हणजे रुरल डेव्हलपमेंट अभ्यासत असताना की या ठिकाणी आपण कोणत्या गोष्टी किंवा असणाऱ्या या रुरल डेव्हलपमेंटचा विचार करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा अंगीकार केला पाहिजे. म्हणजे रुरलचा प्राकृतिक घटना असेल, रुरलचे हवामान असेल, रुरलचे असणारे उद्योगधंदे असेल, लोकांच्या असणाऱ्या रोजगाराच्या समस्या असेल, किंवा रोजगाराच्या असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असेल, उदाहरणार्थ राळेगण सिद्धी असेल, किंवा हिवरे बाजार असेल, किंवा महाराष्ट्रातील असणारं जे दुसरं आणखी काही खेडे असतील, या सर्वांचा विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे याप्रमाणे रुरल थोडक्यात खेडे ही स्वयंपूर्ण कशी बनता येईल, याच्या मागेही हा विचार केला गेला पाहिजे. जर हा विचार केला गेला, म्हणजे ग्रामीण भागाची संकल्पना काय आहे, की सर्वात मोठ्या प्रमाणावर असून सुद्धा जागतिक ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण हे आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनाद्वारे असेल, ग्रामीण राष्ट्रीय आर्थिक विकास साधायचा असेल तर ग्रामीण विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ग्रामीण समस्यांचे स्वरूप नीटपणे समजून घेऊन सोडवण्याच्या कसोशीने जर आपण प्रयत्न करावे लागले, तरच त्या ठिकाणी ही गोष्ट कळेल. म्हणजे कुठलाही देश असेल, किंवा कुठलाही प्रांत असेल, किंवा कुठलाही भाग असेल, ग्रामीण समाज हा उल्लेखनीय कामगिरी बजावत असतो. म्हणजे अन्नधान्य असेल, किंवा इतर कच्चा माल असेल, इत्यादींचे उत्पादन असेल, या सर्व उत्पादन ग्रामीण भागातच होते हे आपल्याला माहिती आहे. या बाबतीमध्ये शहराची गरज ही ग्रामीण भागातूनच भागवली जाते हे आपल्याला माहिती आहे. म्हणून किंवा शहरातील औद्योगिक व्यवसायांना श्रमिक पुरवठ्यांची जबाबदारी ग्रामीण भागावरच पार पडतात. म्हणजे राष्ट्राची नैसर्गिक संपत्तीची बहुतांश ग्रामीण भाग प्रदेशातच उपलब्ध होते, आणि बहुसंख्य लोकांची वस्ती त्या ठिकाणी आढळत असते. आता आपल्याला माहिती आहे की भारतासारख्या विकसनशील देशामध्ये असेल, किंवा महाराष्ट्र राज्यात असेल, तर ग्रामीण विकासाची गरज फार तीव्रतेने भासते.
परंपराप्रिय ग्रामीण जनतेला आधुनिक शास्त्रीय दृष्टिकोन पटवून देऊन आर्थिक विकासाच्या मार्गावर शक्य तितक्या लवकर आणण्याचे प्रयत्न शासनालाच करावे लागतात. आर्थिक विकासाच्या आड येणाऱ्या सामाजिक असतील, रूढी असतील, चालीरीती असतील यांचे ग्रामीण जीवनातील वर्चस्व कमी व्हावे म्हणून शिक्षणाच्या व दळणवळणाच्या सोयी भरपूर मोठ्या प्रमाणावर पुरवून ग्रामीण जनतेला विकासाभिमुख केल्यानंतरच ग्रामीण विकासाचे पाऊल पुढे पडू शकते. आणि आपल्याकडच्या ग्रामीण विकासाचा इतिहास पाहून गेल्यास आपण भारत हा खेड्यांचा देश आहे. तीर्थक्षेत्रे असतील, राजधानीच्या ठिकाणी असतील, ही मोठी मोठी शहर आहे, हे आपल्याला माहिती आहे की औद्योगिकरणाला सुरुवात असते. आता ह्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ग्रामीण भागाचा, तर ग्रामीण भागातच नक्कीच या ठिकाणी आपण म्हणू शकतो की रुरल डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी मागचं एक उद्दिष्ट हे आपल्याला ठेवण्यात आलं आहे. आता त्यानंतर पुढचं सर्वात महत्त्वाचं जे शेवटचं उद्दिष्ट ठेवलं आहे ते म्हणजे टू अंडरस्टँड द प्रॉस्पेक्ट ऑफ टुरिझम ऍक्टिव्हिटी इन महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पर्यटनाच्या ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या होतात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे कोकण असेल, महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळे पर्यटन स्थळे असेल किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारे कुठले कुठले पर्यटन स्थळे, या पर्यटन स्थळाच्या टुरिझमच्या ऍक्टिव्हिटी काय आणि त्या ठिकाणी टुरिझम मधून कसा रोजगार उपलब्ध होऊ शकतो, ही प्रत्येक ऍक्टिव्हिटी, त्यामध्ये हॉटेलिंग असेल, त्या ठिकाणचे असणारे पर्यटक भेट देत असेल, म्हणजे प्रत्येक गोष्ट ऍक्टिव्हिटी कशी चालते महाराष्ट्रात याचाही त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या गोष्टी माहीत व्हाव्या म्हणून या ठिकाणी आपण ही टुरिझम ऍक्टिव्हिटी महाराष्ट्र ह्या गोष्टी ठेवल्या आहेत. त्यानंतर पुढचं एक त्याच्यातच ठेवलं आहे द रोल ऑफ MTDC इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इन रुरल एरिया ऑन महाराष्ट्र. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्रियल असेल तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करायचे असेल तर रुरल एरियामध्ये, तर MIDCचं काय महत्त्व आहे हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासलं गेलं पाहिजे. म्हणजे MIDC ही अतिशय महत्त्वाची आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये असणारे हे रोल काय त्याचा MIDCचा हा आपण बघितला तरच त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच कळेल की महाराष्ट्रामध्ये असणारं जर औद्योगिकरण होण्याचं असेल, औद्योगिकरण करायचं असेल तर औद्योगिकरण करण्यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्रातील याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून प्रामुख्याने ही 4 उद्दिष्टे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने किंवा भूगोल अभ्यास मंडळाने आपल्याला ह्या GG 220B किंवा जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र हा जो 4थ्या सेमेस्टरचा पेपर दिलाय यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. तर आता आपण बघूया प्रत्येक चॅप्टर वाईज की प्रत्येक चॅप्टरमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी अभ्यासावायच्या आहेत. आता प्रत्येक चॅप्टर अभ्यासत असताना कोणकोणत्या गोष्टीची आपल्याला चर्चा करायची याचा आपण चर्चा करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, GG 220B जॉग्राफी ऑफ महाराष्ट्रामध्ये आपला पहिला टॉपिक बघणार आहोत आपण ऍग्रिकल्चर. आता ऍग्रिकल्चरचा जर विचार करत असताना ऍग्रिकल्चर म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने महाराष्ट्रात अन्नधान्य पिकवली जातात. नगदी पिकांचे महत्त्व थोडे नाकारून चालणार नाही. आता महाराष्ट्रामध्ये असेल ऊस असेल, कापूस असेल, तंबाखू असेल यासारख्या पिकांना आपण नगदी पिकं म्हणतो. म्हणजे आता थोडक्यात जर आपण विचार केला शेतकरी ह्या पिकांची बहु प्रमाणावर विक्री करून पैसा मिळवतात आणि एकूण क्षेत्रात जर विचार केला आपण एकूण क्षेत्रापैकी 25% क्षेत्र हे नगदी पिकांनी व्यापले असले तरी कृषी उत्पन्नामध्ये त्याचा वाटा फक्त 40% आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे आता हे प्रत्येक विचार करत असताना की महाराष्ट्रामध्ये असणारे उद्योगधंदे असतील, या उद्योगधंद्यांना कच्चा माल पुरवण्याचं काम याच ऍग्रिकल्चर मधून होतो असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता यात सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट येतो इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर इन इकॉनॉमी इन महाराष्ट्र. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातील जे ऍग्रिकल्चर आहे त्या ऍग्रिकल्चरचं महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेवरचे काय महत्त्व आहे की महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था असेल तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात का, त्यानंतर सर्वात महत्त्वाच्या शेतीवर आधारित असणाऱ्या शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना त्याचा कच्चा मालाचा पुरवठा होतो का, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॉर्टन्स किंवा याची आवश्यकता किंवा महत्त्व असल्यामुळेच महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या ऍग्रिकल्चरला सर्वात महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतील किंवा प्रायमरी ऍक्टिव्हिटी असेल, सेकंडरी ऍक्टिव्हिटी असेल, या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये प्रामुख्याने या इंडियन इकॉनॉमीमध्ये किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या उत्पन्नामध्ये किंवा महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न असेल, या दरडोई उत्पन्नाचीच वाढ होऊन झाली असेल तर महाराष्ट्राच्या उत्पन्नामध्ये राज्यस्तरीय उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. हा यामागचा एक इम्पॉर्टन्स असू शकतो म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता त्यानंतर ह्याच प्रकरणामध्ये आपल्याला दुसरे एक पॉईंट बघायचा की मेजर क्रॉप्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे प्रमुख पिके कोणती, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय गहू, राईस, ज्वार आणि बाजरा हे प्रमुख 4 पिके घेतली जातात महाराष्ट्रामधली. आणि ह्या प्रमुख 4 पिकांचा सपोज विचार करायचा आहे की आपलं ह्या उदाहरणार्थ आपण जर घेतला गहू तर गव्हाला आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती कोणती आहे, म्हणजे त्या ठिकाणी गव्हाला असणारं आवश्यक तापमान कोणतं आहे, पर्जन्य कसं लागतं, त्यानंतर जमीन किती पाहिजे,
त्यानंतर लागवडीसाठी कोणता हंगाम वापरला जातो, त्यांनी कोणते खते वापरले जातात, पाणी पुरवठा केला पाहिजे आणि कोणकोणत्या भागामध्ये पिकवले कोणकोणत्या भागामध्ये गहू पिकवला जातो. या प्रत्येक असणाऱ्या क्रॉपचा आपल्याला ह्या गोष्टीविषयी बघायचं आहे. म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल किंवा ज्वारी असेल किंवा बाजरी असेल, या प्रत्येक पिकाचं आपल्याला त्या ठिकाणी त्या पिकास आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती, म्हणजे त्या पिकास आवश्यक असणारे तापमान असेल, त्या पिकास आवश्यक असणारे पाणी पुरवठ्याची सुविधा असेल, त्या ठिकाणी आवश्यक असणारी जमीन असेल किंवा मृदा कुठल्या स्वरूपाची, कोणत्या प्रकारची रासायनिक खते वापरली पाहिजेत, कोणत्या प्रकारचे रासायनिक केमिकल्स किंवा औषधं वापरली पाहिजेत, ह्याही गोष्टी आपल्याला अभ्यासायचे. किंवा त्यानंतर ह्या सर्वात पिकांचा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ऊस किंवा उदाहरणार्थ गहू असेल तर गहू पिकवणारे कोणकोणते प्रदेश, उदाहरणार्थ कोकण विभाग असेल किंवा मराठवाडा विभाग असेल किंवा पश्चिम विभाग असेल किंवा विदर्भ असेल, ह्या प्रत्येक विभागामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते पीक घेतले किंवा जिल्ह्याचा जर आपण विचार केला की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पिकाचा विचार केला तर हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये असणारं उत्पादन कसं वाढ झाली आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर गहू असेल तर गव्हाचे उत्पादन कोणत्या असणाऱ्या विभागामध्ये सर्वात जास्त होतं, कोणत्या विभागामध्ये कमी होतं, याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करावायचा आहे. आता त्यानंतर पुढचा पॉईंट येतो कॅश क्रॉप अँड हॉर्टिकल्चर. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचे नगदी पिके आपण ज्याला म्हणतो, त्या नगदी पिकामध्ये आपल्याला कापूस बघायचा आहे, शुगर केन म्हणजे ऊस आला. आता त्यानंतर पोमोग्रेनेट आणलं किंवा ग्रेप्स आलं किंवा त्याला म्हणतो डाळिंब किंवा आपण दुसरं म्हणतो द्राक्षे. आता या ठिकाणी असणारे हे नगदी पिकं, या नगदी पिकांसाठी असणारे आवश्यक असणारे त्या ठिकाणी असणारे भौगोलिक परिस्थिती असेल, त्या ठिकाणी उत्पादित करणारा प्रदेश असेल, ह्या प्रदेशाविषयी आपल्याला जाणून घ्यायचं. किंवा कॅश क्रॉप किंवा कॉटन असेल, कॉटनसाठी आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती, त्यानंतर कॉटन कुठल्या महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्याचं उत्पादन केलं जातं हे आपल्याला बघायचं आहे. किंवा शुगर केन असेल किंवा साखर त्याचं ऊस असेल तर ऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उत्पादित कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ऊस साखर कारखाने आहेत याचा विचार करत आहे. त्यानंतर प्रोमोग्रेनेट डाळिंब कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्याचं उत्पादित केलं तर ग्रॅप्स असेल तर ग्रॅप्स म्हणजे म्हटलं जातं की नाशिकला ग्रॅप्स किंवा नाशिकला ग्रॅपची नगरी म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टी आपल्याला अभ्यासावायच्या आहेत की कॅश क्रॉप आणि हॉर्टिकल्चरचं महत्त्व किती आहे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या महाराष्ट्रीयन इकॉनॉमीमध्ये. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रॉब्लेम्स ऑफ ॲग्रिकल्चर इन महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रातील शेतीविषयी कोणकोणत्या समस्या आहे, कोणकोणत्या प्रकारच्या समस्या आहेत, त्या समस्याविषयी जाणून घ्यायचे. म्हणजे महाराष्ट्रातील असणाऱ्या मान्सूनची समस्या असेल, म्हणजे भौगोलिक समस्या असेल, सामाजिक समस्या असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या समस्या असेल, शेतीविषयक समस्या असेल किंवा असणाऱ्या तंत्रज्ञानाविषयक समस्या असेल, या प्रत्येक समस्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या या समस्या समजल्यानंतर की त्या ठिकाणी कशा प्रकारे त्या उपयोगी करता येऊ शकतात. आता त्यानंतर पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत पॉप्युलेशन आणि सेटलमेंट, म्हणजे लोकसंख्या आणि वसाहती. आता त्यामध्ये कुठला भाग येतो तर पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पॉप्युलेशन लोकसंख्येचं वितरण कसं झालंय. म्हणजे उदाहरणार्थ जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणारी लोकसंख्या तर त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणारी लोकसंख्या यामध्ये काही फरक आहे की मुंबई असेल तर मुंबईमध्ये असणारी लोकसंख्या किंवा पुणे असेल किंवा नाशिक असेल किंवा बुलढाणा असेल या ठिकाणी असणारी लोकसंख्या, या लोकसंख्येचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो की पॉप्युलेशन कंपोजिशन. आता पॉप्युलेशन कंपोजिशन मध्ये बघत असताना त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी बघायच्या तर त्यामध्ये लिंग किंवा सेक्स रेशो बघायचा, त्यानंतर लिटरसी बघायचं, ऑक्युपेशनल स्ट्रक्चर असेल, मायग्रेशन असेल म्हणजे स्थलांतर असेल किंवा त्यानंतर या गोष्टी असणाऱ्या आपल्याला अभ्यासावायच्या आहेत. म्हणजे आता त्यानंतर लिटरसी रेट कसा आहे, म्हणजे कोणत्या भागामध्ये लिटरसी रेट जास्त आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लिटरसी रेट आहे आणि सर्वात कमी लिटरसी रेट हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये, ही आपण अभ्यासले. पण आता ह्या मागची काय कारण आहेत. उदाहरणार्थ जर आपण बघितलं गेलं की आदिवासी भागामध्ये लिटरसी रेट हा कमी आढळतो, कारण त्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा असतील किंवा शिक्षणाविषयी असणारा त्याचा हे असेल, किती ज्ञान अवेलेबल आहे, याही गोष्टी अभ्यासल्या पाहिजेत. किंवा शिक्षणाच्या सुविधा ठिकाणी उपलब्ध आहेत किंवा नाही आहे हे अभ्यासलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट असेल किंवा मायग्रेशन असेल, लोक मायग्रेशन का करतात, मायग्रेशन करण्यामागची कोणकोणती कारणं आहेत, किंवा मायग्रेशन कोणत्या भागातून कोणत्या भागात किती करतात, मायग्रेशन कोणत्या प्रकारचं आहे, ते नागरी स्वरूपात नागरी टू ग्रामीण आहे का ग्रामीण टू नागरी आहे हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मायग्रेशन असेल किंवा ऑक्युपेशनल स्ट्रक्चर असेल. ऑक्युपेशनल स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे प्रायमरी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, सेकंडरी क्षेत्रामध्ये काम करणारे, तृतीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला अभ्यासावायचं आहे, हे आपण बघणार आहोत. त्यानंतर पुढे बघणार आहोत की रुरल अर्बन सेटलमेंट. आता रुरल अर्बन सेटलमेंट म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ग्रामीण भागातील वसाहती कसे असेल, शहरी भागातील वसाहती कशा आहे, या सर्वात वसाहतींचा आकृतिबंध आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर सर्वात
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मेजर सिटीज महाराष्ट्र, म्हणजे पोटेन्शियल ऑफ मेजर सिटीज इन महाराष्ट्र, म्हणजे कोणकोणत्या मेजर सिटीज आहे त्यामध्ये मुंबई असेल, नागपूर असेल, पुणे असेल किंवा नाशिक असेल. या मेजर सिटी का का महत्वाच्या मानल्या जाते, म्हणजे सर्वात महत्वाची का लोक त्या ठिकाणी आकर्षित होतात, कोणकोणती कारणं आहेत ही आकर्षित होण्यामागचे, किंवा त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय पोटेन्शियल आहे त्या मुंबईला असेल किंवा पुण्याला असेल किंवा नागपूरला, तर का पोटेन्शियल लोक त्या ठिकाणी आकर्षित होतात, ह्या सर्वांमागचे काय कारणं आहेत आणि ह्या कारणांमुळे की सर्वात महत्वाची गोष्ट ही आपल्याला अभ्यासावायचं आहे. म्हणजे मुंबई असेल किंवा पुणे असेल किंवा नागपूर असेल हेही आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढचं प्रकरण आहे रुरल डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रुरल डेव्हलपमेंट करायचे असेल किंवा रुरल डेव्हलपमेंट करत असताना आपल्याला या गोष्टी अभ्यासल्या पाहिजे की रुरल डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय करायचंय, किंवा रुरल डेव्हलपमेंट करत असताना कोणकोणत्या ग्रामीण विभागाची संकल्पना कशी साध्य करायची. तशी असेल कन्सेप्ट ऑफ रुरल डेव्हलपमेंट सांगितलं की कुठल्याही जगाचा सतत विकास होत असताना जागतिक लोकसंख्येपैकी ग्रामीण भागात राहणाऱ्यांचे प्रमाण नेहमी जास्त असते. म्हणजेच आर्थिक नियोजनाबरोबर राष्ट्रीय विकास साधण्यासाठी ग्रामीण विकास अत्यंत आवश्यक ठरतो. म्हणूनच ग्रामीण समस्यांचे स्वरूप नीटपणे समजून घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहेत असे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. किंवा पॅरामीटर्स ऑफ रुरल डेव्हलपमेंट, कोणकोणती पॅरामीटर्स आहे की रुरल डेव्हलपमेंटची, म्हणजे खरोखर रुरल डेव्हलपमेंट किंवा ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी कोणती परिमाणक आहे किंवा कोणकोणती पॅरामीटर, त्या पॅरामीटर जर वापरले तर त्या ठिकाणी असणाऱ्या भागाचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्या पॅरामीटरच्या आधारे आपल्याला कसा रुरल डेव्हलपमेंटचा विकास करता येईल हे आपल्या या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यानंतर कोणकोणत्या रुरल डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम असतात, कोणकोणत्या स्कीम आहे, मग त्या स्कीमच्या कोणत्या प्रकारे त्या असणाऱ्या रुरल मधील असणाऱ्या माणसाला किंवा रुरल मध्ये असणाऱ्या लोकसंख्येला त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्या माणसापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजेत याचा आपल्या या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आपल्याला समजून सांगायच्या पाहिजे. त्यानंतर पुढचं सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण अशाच या रुरल डेव्हलपमेंट विषयी 3 खेड्यांचा विचार करणार. त्यामध्ये हिवरे बाजार असेल, राळेगण सिद्धी असेल किंवा अहमदनगर जिल्ह्यामधील किंवा पाटोद असेल, औरंगाबाद मधील, ह्या सर्वांचा विचार आपण करणार आहोत की केस स्टडी यांनी रुरल डेव्हलपमेंट कशी केली आहे. अशा प्रकारची रुरल डेव्हलपमेंट जर झाली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आता त्यानंतर पुढचा टॉपिक आपला टुरिझम. आता टुरिझमचा अभ्यासत असताना की महाराष्ट्रामध्ये टुरिझम पोटेन्शियल ऑफ महाराष्ट्रामध्ये असणारा टुरिझम पोटेन्शियल कुठे कुठे आहेत, या टुरिझम पोटेन्शियल अभ्यासत असताना महाराष्ट्रामध्ये असणारे इको टुरिझम असेल, ॲग्रो टुरिझम असेल, हिस्टो टुरिझम असेल, मेडिकल टुरिझम असेल, असे वेगवेगळे प्रकारचे टुरिझम आहेत. हा प्रत्येक टुरिझमचा अभ्यासत असताना म्हणजे त्यानंतर डिझास्टर टुरिझम असेल किंवा त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं टुरिझम असेल, ॲग्रो टुरिझम असेल, या प्रत्येक टुरिझमचं पोटेन्शियल कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये हे अभ्यासणं गरजेचं आहे. या अभ्यासल्यानंतरच आपल्याला कळेल की या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या योजना आपण राबवू शकतो टुरिझमच्या बाबतीत. त्यानंतर दुसरा महत्वाचा गोष्ट आहे की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रात असणारी ग्रोथ की महाराष्ट्रातल्या टुरिझम किंवा पर्यटनाची ग्रोथ कशी करू शकतो किंवा महाराष्ट्रात असणाऱ्या टुरिझमचं किंवा असणाऱ्या पर्यटनाची डेव्हलपमेंट कशी करता येईल आणि ह्या डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा ग्रोथ करण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात, कोणकोणत्या घटकाला जर आपण जास्त महत्त्व दिलं तर नक्की त्या ठिकाणी टुरिझम डेव्हलपमेंट होऊ शकते. असाही आपल्या या ठिकाणी विचार करायचा आहे, याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यानंतर MTDC असेल किंवा याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. ॲग्रो टुरिझम असेल तर ॲग्रो टुरिझमचं काय महत्त्व आहे किंवा ॲग्रो टुरिझम का महत्त्वाचं वापरलं की शेतीच्या दृष्टिकोनाचं असेल की महाराष्ट्राच्या शेतीच्या दृष्टिकोनातून असेल, ॲग्रो टुरिझम का महत्त्वाचे आहेत याचा आपण विचार करणार आहोत. तर आता विद्यार्थी मित्रांनो, हे अभ्यासल्यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की रेफरन्स बुक दिलेले आहेत तुम्हाला. हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमात तुम्हाला रेफरन्स बुक दिलेले आहेत. त्यामध्ये दीक्षित KR महाराष्ट्र ऑफ मॅप्स, देशपांडे CD महाराष्ट्र किंवा सौदी अरब महाराष्ट्र नॅशनल बुक ट्रस्ट, सौदीचं जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र निराळी प्रकाशनचं दिलेलं आहे. त्यानंतर दास्ताने महाराष्ट्र कंपनीचं दिलेलं आहे. त्यानंतर सौदीचं द मेगा स्टेट ऑफ महाराष्ट्र हे पुस्तक दिलेलं आहे, निराळी प्रकाशनचंच आहे. महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर ॲटलास आहे किंवा कर्वेंचं महाराष्ट्र अँड लँड पीपल्सचं दिलेलं आहे. त्यानंतर मोरे JC यांचं जॉग्राफी ऑफ ॲग्रिकल्चर ऑफ MPSC एक्झामिनेशन अथर्व पब्लिकेशनचं आहे. यापैकी कुठलंही आपण एक घेऊ शकता आणि ते वापरू शकता विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेमिस्टर 4 मधील जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र मधील कोणकोणत्या गोष्टी आपण अभ्यासल्या आहोत आणि त्या अभ्यासत असताना की महाराष्ट्रातील असणाऱ्या या महाराष्ट्र भूगोलाची आपण ह्या सिलेबसची आपण ओळख करून घेतली आहे. त्या अभ्यास ओळख करत असताना महाराष्ट्रातील असणारे कोणते 4 टॉपिक आहेत, त्या 4 टॉपिक विषयी आपल्याला काय काय शिकवायचे आहे, काय काय अध्यापन करायचे आहे याचा आपण विचार केला. याविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल, माझा मेल ID दिलेला आहे, या ठिकाणी आपण मेल करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढीलच असे केला आपण पहिल्यापासून सुरू करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.